शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांच्या तात्काळ तक्रारी शेवगाव पोलीस स्टेशनने दाखल कराव्यात व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना निवेदन दिले। शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गोरगरीब कुटुंब, शेतकरी, शिक्षक, महिला यांची शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अन्यथा 7 ऑगस्ट रोजी शेवगाव पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचे प्राध्यापक किसन चव्हाण यांनी म्हटले आहे। अशा आशयाचे निवेदन त्यांनी शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी पाटील यांना दिले। त्यांच्याबरोबर शेअर मार्केटमध्ये फसवणूक झालेले नागरिकही यावेळी उपस्थित होते। शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यामध्ये, विशेष करून शेवगाव तालुक्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून शेअर मार्केटिंग ट्रेडर्स नावाखाली काही नराधम जनतेची दिशाभूल करत होते, फसवणूक केलेली आहे। सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला भगिनी, काही व्यावसायिक यांना 15 ते 20% परतावा प्रति महिना देण्याचं आमिष दाखवून अनेकांकडनं कोट्यवधी रुपये त्यांनी गुंतवणूक करून घेतली। सर्वसामान्य शेतकरी लोकांनी काहींनी शेती विकल्या, काहींनी दागदागिने गहाण ठेवले, काहींनी दुभती जनावरं विकली। बचत गटच्या ज्या महिला बचत गट होते त्यांनी कर्ज घेतले आणि या भागातले जे शेअर मार्केट चालक होते त्यांच्याकडे ती गुंतवणूक केली। अलीकडच्या काही महिन्यांमध्ये रुपये न देता अचानकपणे हे 50-60 जण या भागातले या सर्वसामान्य शेतकरी लोकांनी, महिलांनी जी गुंतवणूक केली होती त्यांना गंडा घालून परागंदा झाले, पळून गेलेले आहेत। त्यांची फसवणूक झाल्याचं जेव्हा हे लोकांच्या लक्षात आलं, शेवटी काही लोक पोलीस स्टेशनला आले। पण मी ज्या पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आम्ही सगळेजण उभे आहोत, या पोलीस स्टेशनचा आम्ही जाहीर धिक्कार करतो की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी इथं एक बोर्ड लावला होता, तो बेकायदेशीर होता की शेअर मार्केटिंगमध्ये ज्यांची फसवणूक झाली त्यांच्याबद्दल ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊ नये। अरे, पोलीस स्टेशन आहे, सर्वसामान्य लोकांसाठी आहे, न्याय देण्यासाठी आहे। ज्यांनी फसवणूक केली असेल त्यांची फिर्यादी घेतल्या पाहिजे, त्याच्यासाठी हे पोलीस स्टेशन आहे। आणि इथं तो बोर्ड लावला होता बेकायदेशीरपणे। आणि म्हणून आज आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील साहेब यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी, कारण गुन्हे दाखल होत नाही, तक्रारी घेत नाही, गुन्हे दाखल झाले तर अटक होत नाही। ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, ज्यांनी फसवणूक केली ते मात्र राजरोसपणे ऑनलाईन येऊन लोकांना धमक्या देत आहेत। म्हणजे ज्या हरामखोरांनी कोट्यवधी रुपये लोकांची लुबाडणूक केली तेच ऑनलाईन येतात आणि ते दम देतात की तुम्ही जर तक्रार दिली तर तुम्हाला आम्ही आयुष्यातून संपून टाकू, तुमचं कुटुंब संपून टाकू। तुमच्यात एवढी हिंमत आहे तर राजरोसपणे पोलीस स्टेशनमध्ये या, गावामध्ये या, लोकांबरोबर चर्चा करा। ऑनलाईन येऊन धमक्या काय देतात लोकांना? आणि म्हणून आज आम्ही डेप्युटी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही सांगितलं की 7 तारखेपर्यंत, 7 ऑगस्टपर्यंत जर लोकांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल केले नाही, पळून जाताना त्यांनी त्याच्या अगोदर ज्यांच्या नावावरती प्रॉपर्टी केल्या त्यांना सहआरोपी करा, त्याच्यानंतर त्यांना पळून जाण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करा, MPD ॲक्टनुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा। अन्यथा 7 तारखेला या तालुक्यामध्ये, दोन्ही तालुक्यामध्ये ज्यांची फसवणूक झाली ते सर्व फसवणूक झालेले शेतकरी माता भगिनी इथं मोर्चाच्या स्वरूपाने येतील, इथं ठिय्या आंदोलन देतील, कारण ते ऑनलाईन येथून पोलीस स्टेशनला सापडत नाही। अजब कारभार आहे पोलीस स्टेशनचा। आणि म्हणून 7 तारखेला आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहोत। जे भयभीत झालेले, ज्यांची गुंतवणूक झालेली आहे ते खेड्यापाड्यातले सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना मी आवाहन करतो की कुणाच्याही धमकीला घाबरू नका। तुमचे मेहनतीचे, कष्टाचे, घामाचे पैसे तुम्ही दिलेले आहेत। काही लोक आत्महत्या करायला लागलेत आता, की ज्यांनी आपली आयुष्यभराची पुंजी यांच्याकडे जमा केली, मुलीचे लग्न होणार होते, शिक्षण होणार होते आणि तेच पैसे घेऊन ते पळाल्यामुळे आता लोकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिले नाही। आतापर्यंत 3-4 आत्महत्या या तालुक्यामध्ये झालेल्या आहेत। भविष्यामध्ये या शेकड्याने होतो की काय आकडा, अशा पद्धतीनं आम्हाला चिंता वाटते। परंतु मी आव्हान करतो की संयमाने घ्या, सामोरं या, धाडसानं या, पुढे या, अधिकाऱ्यांवरती दबाव टाका, पोलीस प्रशासनावरती दबाव टाका, सामूहिकरित्या हे आंदोलन उभं करा। त्याच्याशिवाय तुमची गुंतवलेला जो पैसा आहे तुम्हाला मिळणार नाही। आत्महत्या हा त्याच्यासाठी मार्ग नाही, आपल्याला लढावं लागणार आहे या सगळ्या पळून जाणाऱ्या हरामखोरांच्या विरोधामध्ये। आणि त्यांना मदत करणार हे जे पोलीस स्टेशन आणि पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशनमधले काही कर्मचारी आहे यांचा पर्दाफाश भविष्यकाळामध्ये आपल्याला करावा लागणार आहे। आणि 7 तारखेला आम्ही मोठ्या संख्येने या पोलीस स्टेशनमध्ये येऊन मोर्चाने येणार आणि ठिय्या आंदोलन, बेमुदत उपोषणाला आम्ही बसणार आहोत।